स्पीड स्कॅनिंग करणाऱ्या गाड्या मात्र आहेत. म्हणजे तुम्ही हाय स्पीडला जर जात असाल तर ह्या गाड्या तुमच्या स्कॅनिंग करून तुम्हाला ऑनलाईन चलन पाठवू शकतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. लिमिटेड स्पीडमध्ये चालणाऱ्या गाड्या हे नेहमी चांगल्याच असतात. मग एवढी सगळी टेक्नॉलॉजी वाढलेली असूनसुद्धा मग बाकीच्या ठिकाणी खड्डे आणि हे स्पीड ब्रेकर वाहून का गेलेले आहेत बरे? मी माझ्या आयुष्यात सगळ्या प्रकारची वाटणी बघितलेली आहे. पैशांची वाटणी, जमिनीची वाटणी, अक्षरशः मच्छी पकडायला गेलो तर त्याचीही वाटणी आपण करतो. तुम्ही कधी स्पीड ब्रेकरची वाटणी बघितलेली आहेत का? बघा, तर ही आहे स्पीड ब्रेकरची झालेली वाटणी. ती आहे आमच्या गडपच्या ठिकाणी. बघा, तिथूनच पुढे जाताना स्पेस टेक्नॉलॉजीवाला आपण रस्ता बघितला, जसं काय माशाचे खवलेच निघालेले आहेत जणू. हे फोटो GPS लॉंगिट्यूड अँड लॅटिट्यूड ह्याच्या माध्यमातून काढलेले आहेत. तर ठिकाण कुठलं आहे आपल्याला कळालेच असेल. तर आता बघूया आपण तिथून जाणाऱ्या गाड्या हे किती क्रिटिकल कंडिशननी जात आहेत. 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जवळपास 20-25 गाड्या इथून पास झाल्या. साधारण मिनिटाच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 18,000 जवळजवळ गाड्या ह्या 12 तासात पास होतात. मग इथून आम्हाला सर्वसाधारण जनतेला प्रश्न पडतो की एवढी सगळी टेक्नॉलॉजी वाढलेली असूनसुद्धा जर आपण HSRP नंबर प्लेट बसवलेली आहे, प्रत्येक नवीन आलेली टेक्नॉलॉजी ही आपण प्रत्येकजण ॲक्सेप्ट करत गेलेलो आहोत. तर आता ह्याच्यानंतर मला सर्वसाधारण जनतेसाठी प्रश्न पडतो की आता रोड स्कॅनिंग करणारी ही व्हेकल निघाले पाहिजे की जेणेकरून ती ट्रॅव्हलिंग करत निघेल, टोटली रस्ता स्कॅन करेल आणि कुठे खड्डे आहेत ते क्विकली ॲक्शन घेऊन ते फिलअप करण्यात येतील, जेणेकरून जीवितहानी होणार नाही आणि प्रत्येक घरातला माणूस हे कोणी मरणार नाही खड्ड्यामध्ये. इथे अशी सिच्युएशन तयार आहे की JSWच्या इथून जे वडखळपर्यंत जो रस्ता गेलेला आहे तो पूर्णपणे खड्ड्यात्मक झालेला आहे. इथून बऱ्याचशा वाहन जाऊन आदळण्याची शक्यता आहे आणि आपटण्याचीही शक्यता आहे. बऱ्याचशा गाड्यांना डॅमेज होतं. एखादी जीवितहानी झाल्यानंतर खड्डा बुजवण्यापेक्षा आधीच खड्डा बुजवलेलं कधीही चांगलं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रत्येक टेक्नॉलॉजी सेफ्टी ही जर जनतेसाठी काढण्यात येत असेल तर ही टेक्नॉलॉजी जनतेसाठी काढण्यात यावी. गाड्या स्कॅनिंग करणारी जशी गाडी निघालेली आहे तशी रोड स्कॅनिंग करणारी ही गाडी निघण्यात यावी, जेणेकरून खड्डा पडलेला हा जास्त काळ राहणार नाही आणि तिथून बऱ्याचशा व्हेकल ह्या पास होणार नाहीत आणि अपघात होऊन कोणतीही जीवितहानी देखील होणार नाही. एवढं सगळं जर आपण टॅक्स देऊन सुद्धा पण खड्ड्यात्मक रस्ते जर आपल्या जनतेच्या नशिबी येत असतील तर खरंच ही टेक्नॉलॉजी आणण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं तुम्हीही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपली सेफ्टी आपलीच जबाबदारी असं समजून या गोष्टीकडे जरा गांभीर्याने लक्ष द्या. इथे रोडच्या साईड बॉर्डरवरती पडलेली खडी ही जवळजवळ 15% रस्त्याच्या मध्यभागाला आलेली आहे. तरी पडलेली खडी लवकरात लवकर हटवण्यात आली नाही तर मोठी जीवितहानी टाळता येणार नाही. तर आपल्याला ह्याबद्दल काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया नक्की